नमस्कार. आपण पाहत आहात एकता न्यूज. जळगाव शहरात वाहतूक शाखेकडून रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत मोठी कारवाई करण्यात आली आहे. सन 2026 मध्ये राबविण्यात आलेल्या या मोहिमेत तब्बल 100 कर्कश आवाज करणारे दुचाकी सायलेन्सर जप्त करण्यात आले आहेत. तपासणीदरम्यान हे सायलेन्सर कंपनीकडून बसवलेले नसून दुचाकी खरेदी केल्यानंतर बाहेरून बसवण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. या कर्कश आवाजामुळे स्थानिक रहिवासी, ज्येष्ठ नागरिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांना मोठा त्रास होत होता. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये या उद्देशाने पोलिसांनी हे सायलेन्सर जप्त केले. तसेच जळगाव शहरात अवैधरित्या फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या वाहन चालकांवरही कारवाई करण्यात आली असून 250 फॅन्सी नंबर प्लेट जप्त करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशान्वये या सर्व सायलेन्सर आणि नंबर प्लेट रोड रोलरच्या सहाय्याने चेपून निकामी करण्यात आल्या. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. सन 2025 मध्ये एकूण 939 अपघात झाले असून त्यात 450 प्राणांतिक अपघातांत सुमारे 487 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी विना हेल्मेट, ट्रिपल सीट, अल्पवयीन वाहन चालक, रॅश ड्रायव्हिंग, दारू पिऊन वाहन चालविणे, मोबाईलवर बोलणे आणि रॉंग साईडने वाहन चालविणे अशा नियमभंग करणाऱ्यांवर विशेष पथकांकडून कारवाई सुरू आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पुढेही सुरू राहणार असून अधिक तीव्र करण्यात येणार आहे. जळगाव जिल्हा शून्य प्राणहानी जिल्हा करण्याच्या उद्देशाने रस्ता सुरक्षा समितीद्वारे जनजागृती आणि कारवाई सुरू आहे. म्हणून नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून स्वतःचा आणि इतरांचा जीव सुरक्षित ठेवावा. अधिक अपडेटसाठी पाहत रहा एकता न्यूज.